नमस्कार मंडळी, मी आपली मराठी कन्या स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. पुण्याच्या बाहेर जुन्या वाड्यासारखं एक घर होतं. आजूबाजूला झाडं, शांतता आणि नेहमी बंद असलेलं दार. लोक म्हणायचे त्या घरात कुणीतरी अजूनही आहे, पण कोणीही तिथं जायचं धाडस करत नव्हतं. एक दिवस नेहा आणि तिचा नवरा अमय नवीन घर शोधत होते. शहरात खूप भाडं होतं, म्हणून त्यांनी तो वाडा पाहायला जायचं ठरवलं. घर पाहताच नेहाला जरा विचित्रच वाटलं. जुन्या भिंती, अर्धवट तुटलेल्या खिडक्या, पण आतमध्ये सगळं व्यवस्थित होतं. जणू कोणीतरी अजूनही तिथे राहत होते. आपण इथे राहू शकतो, अमय म्हणाला. नेहा थोडी घाबरली, पण पैशाच्या विचाराने तिने होकार दिला. पहिल्या रात्री सगळं शांत होतं आणि मग अचानक टप 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 कोणीतरी चालत आल्यासारखा आवाज आला. नेहा जागी झाली. अमय, ऐकतोस का? अमय पण गाढ झोपलेला होता. आवाज हळूहळू जवळ येत होता. नेहाने दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं. दिवसेंदिवस असेच जात होते. प्रत्येक रात्री तोच आवाज येत होता. कधी स्वयंपाकघरात भांडी हलल्यासारखा, तर कधी खिडकी आपोआप उघडायची. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे आरशात नेहाला कधी स्वतःच्या मागे कुणीतरी उभा असल्याचं दिसायचं. ती मागे वळायची, पण कोणीच नसायचं. हे सत्य काय आहे याचा ती शोध घेऊ लागली. एक दिवस नेहाने शेजारच्या आजीला विचारलं, पण आजी जरा शांतच झाल्या. मग त्या सांगू लागल्या, त्या घरात एक स्त्री राहायची. तिचं नाव होतं सुमन. सुमनला तिचा नवरा खूप त्रास द्यायचा. एक दिवस सुमन अचानक गायब झाली. नेहाच्या अंगावर जरा काटाच आला. त्या रात्री पाऊस खूप होता. नेहा एकटीच घरी होती. अचानक दरवाजा उघडला. थंड वारा आत येतो आणि आरशात स्पष्ट दिसत होते एक स्त्री, पांढऱ्या साडीत, डोळ्यात दुःख आणि राग. ती नेहाकडे बघत होती. नेहा घाबरते, पण पळत नाही. तुला काय हवंय? ती हळू आवाजात विचारते. क्षणभर शांतता आणि मग आवाज येतो, माझं घर, माझं सत्य. नेहाला समजतं. दुसऱ्या दिवशी नेहा घरात शोध घेते आणि तिला जमिनीखाली एक जुना बॉक्स सापडतो. त्यात फोटो, पत्र आणि एक सत्य. सुमनचा खून झाला होता आणि तिचा नवरा पळून गेला होता. नेहाने सगळं पोलिसांना सांगितलं. केस पुन्हा उघडली होती आणि अनेक वर्षांनी सुमनला न्याय मिळाला. त्या रात्री पहिल्यांदाच घरात शांतता होती. नेहा आरशात बघते. यावेळी कोणीच नव्हतं. फक्त एक हलकंसं हसू, जणू कोणीतरी शेवट पोत. भीती नेहमी वाईट नसते. कधीकधी ती एखाद्या अपूर्ण कहाणीचा आवाज असतो. तुम्हाला कथा आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.